अमित राज ठाकरे याचा जन्म 24 मे 1992 रोजी झाला. त्याने त्याचे शिक्षण पदवीधर आणि MBA मार्केटिंग क्षेत्रात पूर्ण केले. राजकारण, फुटबॉल आणि व्यंगचित्र रेखाटण्याची आवड आजही तो जोपासत आहे. ठाकरे कुटुंबात जन्म घेतल्याने अमितवर महाराष्ट्र आणि देश पातळीवरील राजकारण आणि समाजकारणाचे संस्कार झाले. अमितची 23 जानेवारी 2020 रोजी मनसेच्या नेतेपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आणि 27 फेब्रुवारी 2022 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी राजसाहेब ठाकरे यांनी नियुक्ती केल्यावर खऱ्या अर्थाने अमितचा राजकीय सक्रियतेचा मार्ग खुला झाला. त्याच्या या प्रवासात त्याने अनेक सामाजिक आणि राजकीय प्रश्नांना वाचा फोडली आणि न्याय मिळवून दिला. 14 फेब्रुवारी 2015 रोजी पर्जन्य वृक्ष यावर मिलीबग किड्यांमुळे झाडे मृत्युमुखी पडत असल्याने त्यावर सिंगापूरवरून आणलेले लेडी बग किडे सोडण्यात यावेत याचे मुंबई महानगरपालिका आयुक्त यांना सादरीकरण करून संपूर्ण मुंबईत उपक्रम राबविल्याने अनेक वृक्षांचा जीव वाचला. कोरोनाच्या महामारीच्या पार्श्वभूमीवर अमितने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना भेटून मुंबईतील आरोग्य सेवा व डॉक्टरांची पगार कपात रद्द करणे यांसारख्या मागण्या मांडल्या. यामुळे डॉक्टरांचे 15,000 ते 20,000 कपात मानधन पूर्ववत झाले. कोरोनाच्या संकटात वेगवेगळ्या बोर्डाच्या शाळांनी फी वाढवली. त्यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पत्र पाठवले. परिणामी राज्य सरकारने फी वाढीला मनाई केली, ज्यामुळे लाखो पालकांना दिलासा मिळाला. आशा वर्कर्सच्या मानधन वाढीच्या मागणीसाठी अमितने आरोग्यमंत्री आणि अर्थमंत्री यांना पत्र लिहून आशा वर्कर्सच्या मानधनात 2500 रुपयांच्या आसपास वाढ करून घेतली. कोविड काळात निवासी डॉक्टरांच्या परीक्षांसंदर्भात समस्या उभ्या राहिल्या असताना अमितने सरकारला पत्र लिहिले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या विषयावर पंतप्रधानांकडे चर्चा केली. कोविड संकट काळात विविध रुग्णालयांमध्ये निवासी डॉक्टर्स महत्त्वाची सेवा बजावत असताना त्यांच्यावरची पदव्युत्तर परीक्षेची टांगती तलवार मानसिक तणाव निर्माण करणारी होती. या संदर्भात अमितने सरकारला पत्र लिहिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हाच विषय पंतप्रधानांकडे मांडला. अमितमुळे निवासी डॉक्टरांच्या समस्यांना वाचा फुटली. बंधपत्रित डॉक्टर्स आणि नर्सेस यांच्या पगारात कपात करण्याचा निर्णय सरकारने घेतल्यावर अमितने हा विषय आरोग्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिला. नुसतं पत्र लिहून तो थांबला नाही, तर त्याने आरोग्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर बंधपत्रित डॉक्टरांचा पगार पूर्ववत करण्याचा निर्णय सरकारने घेतला. MPSC UPSC परीक्षांची पूर्वतयारी करणारे शेकडो विद्यार्थी अनेक ठिकाणी विशेषतः पुण्यात अडकले होते. त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गावी जाता येण्यासाठी ST उपलब्ध करून देण्याची विनंती अमितने मुख्यमंत्र्यांना फोनद्वारे केली. मनसेच्या कार्यकर्त्यांनी आरक्षित केलेल्या बसेस आणि ST बसेस यांच्यामुळे हे शेकडो विद्यार्थी घरी सुखरूप पोहोचले. कोविडचा संसर्ग दूर झाल्यावर टाळेबंदीच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यातच डॉक्टरांना PPE किट आणि मास्क उपलब्ध होत नसल्याच्या बातम्या येऊ लागल्यावर या बातम्यांची दखल घेऊन अमितने डॉक्टरांच्या मार्ड या संघटनेला हजारो PPE किट, मास्क उपलब्ध करून दिले. MPSC परीक्षा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे 2 दिवसांवर आलेली परीक्षा राज्य सरकारने पुढे ढकललेली जाहीर परीक्षा केलेल्या तारखेलाच घ्यावी, ही अमितची मागणी राज्य सरकारने पूर्ण केली. कोरोनामुळे सुमारे 2500 निवासी डॉक्टरांच्या रखडलेल्या परीक्षा, परदेशात अडकून पडलेले हजारो महाराष्ट्रीय बांधव आणि परप्रांतीय मजुरांची नोंदणी या विषयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नेता असलेल्या अमितने महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल श्री भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतल्याने अनेक विद्यार्थी आपल्या घरी सुखरूप पोहोचले. कोविड कार्यकाळात कोणत्या रुग्णालयात किती बेड उपलब्ध आहेत याची माहिती संकेतस्थळावर मिळावी, ही मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून अमितने मान्य करून घेतली. अमितने विद्यार्थ्यांच्या समस्यांवर आवाज उठवला. त्याने दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी सरकारला कार्यवाही करण्यास भाग पाडले. शाळा, महाविद्यालये आणि सरकारी कार्यालयांमध्ये महाराष्ट्र राज्यगीत गायले व लावण्याची मागणी पूर्ण केली. शाळांमध्ये शिक्षकांची कमी असल्याने निवडणूक ड्युटीपासून त्यांना सूट देण्याची मागणी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे करून शिक्षकांची निवडणूक कामातून सुटका केली. पुणे विद्यापीठावर विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुमारे 20,000 विद्यार्थ्यांचा मोर्चा काढला आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिला. नीट परीक्षेत झालेल्या घोटाळ्या प्रकरणी नीटची परीक्षा तरी नीट घ्या या उपक्रमांतर्गत केंद्र सरकारला प्रश्न विचारला.
राज्य शासन आदेश मराठीतच काढले जावेत याकडे अमितने सरकारचं लक्ष वेधलं। MPSC परीक्षा उशीर होत असल्याने आणि वेळेवर निर्णय लागत नसल्याने तरुण हुशार विद्यार्थी आत्महत्या करीत असल्याचा सरकारला जाब विचारला। आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या शिक्षकांना अनुदान मिळण्यासाठी आंदोलनस्थळी जाऊन शिक्षकांना पाठिंबा देऊन शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे मागणी करताच घोषित शाळांना योग्य ते अनुदान मिळाले। थाळीनाद मोर्चा काढून नवी मुंबईतील 6500 कंत्राटी कामगारांचे 90 कोटी रुपये नवी मुंबई महानगरपालिकेकडून कामगारांना मिळवून दिले। पुणे घोले रोडवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील विद्यार्थ्यांचा मृत्यू कावीळ व डेंग्यूने झाला होता। तेथे प्रत्यक्ष भेट देत आवश्यक ती कार्यवाही करण्यासंदर्भात पदाधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या। उच्च व तंत्र शिक्षण अंतर्गत येणाऱ्या 642 कोर्स पेक्षा अधिक कोर्स मुलींना मोफत देण्याची घोषणा करून सुद्धा अद्याप शासन निर्णय अर्थात GR प्रसिद्ध न होण्याबाबत राज्य सरकारला जाब विचारल्यावर अर्थसंकल्पात तरतूद झाल्याने लाखो मुलींना फायदा झाला। RTE शालेय प्रवेशाबद्दल अन्यायकारक नियमावली विरुद्ध आवाज उठवल्याने त्याला स्थगिती मिळाली। पुण्यात मोठ्या प्रमाणावर मिळत असलेल्या ड्रग्जमुळे तरुण पिढी बिघडत चालली आहे, यासाठी सरकारवर दबाव निर्माण केला। अमितने छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनाबाबतही आपल्या विशेष भावना नेहमीच व्यक्त केल्या आहेत। त्याने यासाठी विशेष प्रयत्न केले आणि त्यांच्या संरक्षणाची मागणी केली। समुद्र किनारा स्वच्छता मोहीम हाती घेत मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील किनारपट्टी साफ केली। महाराष्ट्र पोलीस बांधवांना दिवाळी बोनस मिळावा याकरिता गृहमंत्र्यांकडे मागणी केली। जागर यात्रा मुंबई गोवा महामार्ग लवकर व खड्डेमुक्त व्हावा याकरिता राज्य सरकारला धारेवर धरत पायी मोर्चा यशस्वी करून दाखवला। महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल करणाऱ्यांच्या विरोधात जनतेने आपला राग व्यक्त करावा याकरिता एक सही संतापाची या कार्यक्रमात सहभाग घेतला। 1 ऑगस्ट 2023 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त रीलबाज कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले। आरेचे जंगल वाचावे याकरिता विविध आंदोलने, मोर्चे काढून जंगल वाचविण्याचा प्रयत्न केला। विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र दौरा करीत विद्यार्थी सेनेचे जाळे निर्माण केले। आज विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून अनेक प्रश्न महाराष्ट्रभरातून घेऊन त्यांना वाचा फोडीत विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याचे काम करीत आहे। आतापर्यंत असे अनेक विविध विषय म्हणजेच आरोग्य संबंधित, शिक्षण संबंधित, कला व क्रीडा संबंधित, पर्यावरण संबंधित, आपत्कालीन संकटांसंबंधित, सामाजिक भाग, स्त्री सुरक्षा संबंधित विषयांवर काम करीत त्या प्रत्येक विषयाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे। त्यामुळे नेतृत्व हे कर्तृत्वावर ठरते, वारसावर नाही, हे अमितने आतापर्यंत केलेल्या कामातून दिसून येते।